महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग, सुभाषजी काटकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक, रवींद्र माने उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक, रवींद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम 2026च्या पार्श्वभूमीवर गुरुवार 21/5/2026 रोजी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणांची निवड व पेरणीपूर्व तयारीबाबत जागरूकता करण्यासाठी आज वासाळी तालुका जिल्हा नाशिक येथे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक वासाळीचे सहाय्यक कृषी अधिकारी भाऊसाहेब फापाळे यांनी करून दाखवलं। या प्रात्यक्षिकाला राजमाता जिजाऊ शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी चांगल्या प्रतीच्या बियाणांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। अनेक वेळा साठवणूक किंवा इतर कारणांमुळे बियाणांची उगवण क्षमता कमी झालेली असते, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाणांची उगवण शक्ती तपासून घेणे आवश्यक असल्याचं सहाय्यक कृषी अधिकारी यांनी यावेळी सांगितलंय। प्रात्यक्षिक दरम्यान शेतकऱ्यांना घरच्या घरी अगदी कमी खर्चात उगवण क्षमता तपासण्याची वरदान पद्धत दाखवण्यात आली आहे। यामध्ये 100 बियाणांचे नमुने घेऊन ओलसर बारदानामध्ये ठेवून गुंडाळी तयार करण्यात आली। त्यानंतर ही गुंडाळी सावलीत ठेवून काही दिवसांनी उगवलेल्या रोपांची संख्या मोजून उगवण टक्केवारी कशी वाढायची याची सविस्तर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। उगवण क्षमता 70% कमी असल्यास बियाणांचे प्रमाण वाढविणे किंवा नवीन प्रमाणित बियाणांचा वापर करणे आवश्यक असल्याचं मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी क्रॉप्सअप अंतर्गत भात पिकाचा शेतीशाळेचा पहिला वर्ग घेण्यात आला। शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, संतुलित खत व्यवस्थापन, मृदा परीक्षणाचं महत्त्व, पीक संरक्षण उपाययोजना तसेच हवामानानुसार पेरणीचे नियोजन, महाविस्तार AI ॲप बाबतही माहिती देण्यात आली। कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान योजना, पीक विमा, एल निनोमुळे खरीप पिकांवर होणारा परिणाम याविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले। सोयाबीन पिकाच्या उगवण क्षमता तपासणीमुळे सोयाबीन शेतकऱ्यांना पेरणीनंतर रोपांची कमी संख्या, दुबार पेरणीचा खर्च, उत्पादनातील घट यांसारख्या समस्यांपासून बचाव करता येतो। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःकडील किंवा खरेदी केलेल्या बियाणांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी। कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी किरण कडलग, राजमाता जिजाऊ गटाचे अध्यक्ष शांताराम चव्हाण, उपाध्यक्ष शिवराम भावले, ज्येष्ठ सदस्य बहिरू मेढे, मुकुंदा चव्हाण, श्रीराम मते, धीरज मते, मोतीराम चव्हाण, देवराम भावले, संजय कोरडे, सुदाम खराटे, नामदेव चव्हाण, लक्ष्मण डहाळे, उत्तम खेटरे, नितीन खेटरे, सचिन भावले यांसह गावातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाबाबत समाधान व्यक्त करत कृषी विभागाच्या या उपक्रमाचं स्वागत केलंय। पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासा आणि दर्जेदार उत्पादनासाठी शास्त्रशुद्ध सेंद्रिय शेतीचा अवलंब करा असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलंय। निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी अविनाश मगर, नाशिक।